आजच्या खरं तर बजरंग सोनवणेसुद्धा एकेकाळचे गुंडच आहेत, चोर आहेत, चंदन चोर आहेत. त्यामुळं त्यांना हे सगळे पोलीस प्रकरण, पोलीस स्टेशन कसं दाबायचे या सगळ्या गोष्टी जब्याला विचारायचं आहे. कारण जब्याला हा अधिकार कोणी दिला आहे? तुला याच्यामध्ये नाक खुपसण्याचा कोणी अधिकार दिला आहे? तुला ह्या समाजाला न्याय द्यायचा नाही तर कमीत कमी तू विनाकारण आरोपीची पाठराखण तरी करू नको ना. तू त्याच्यामध्ये गप्प बस. कारण तुम्ही आरोपीची पाठराखण मोठ्या मनाने आरोपीची पाठराखण करायला लागला, धाडसाने आरोपीची मधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेंना क्रूरपणे संपवण्यात आलं होतं. आणि हा मुद्दा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात मांडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये हा मुद्दा वाऱ्यासारखा पसरला. आणि यानंतर विलास घुले यांच्या पार्थिवावर तब्बल 4थ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. या ठिकाणी मी विलास घुले यांच्या कुटुंबियांच्या घरी आहे. त्याचबरोबर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नवनाथ वाघमारे देखील आलेत. आबा, कुटुंबियांची भेट घेतली, काय प्रतिक्रिया? खरं तर या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आणि या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही इथं आज आलेलो आहोत. आणि इथं आल्याच्यानंतर अशी माहिती कळाली की माने नावाचा जो आमचा आदिवासी समाजाचा तरुण आहे, जो माणूस आहे, त्याला मारण्यासाठी बजरंग सोनवणेच्या मुलगा सौरभ सोनवणे यांनी त्याचे गुंड पाठवले, कारखान्याचे कर्मचारी पाठवले, कारखान्याचा गोडाऊन कीपर पाठवला आणि विशेषतः त्या आरोपींना फरार होण्यासाठी कारखान्याची MDनं गाडी पाठवण्याचं तत्परता दाखवली. म्हणजे यामध्ये या आरोपींचा आका बजरंग सोनवणेचा मुलगा आहे आणि त्यामुळं खरं तर हे त्या आरोपीच्या आकाला तात्काळ अटक केली पाहिजे. आणि माने यांना मारायला आले, आपल्या हॉटेलसमोर वाद सुरू झाला आहे, माने यांना मारतेत, कुठेतरी आपल्या माणुसकीच्या भावनेनं विलास तिथं गेला. विलास घुलेला वाटलं की आपण यांचं भांडण सोडलं पाहिजे आणि मानेंना मारायला आलेल्या लोकांनी मानेंना सोडलं आणि विलासला तिथं जीवे मारलं. त्यामध्ये विलासचा जागीच जीव गेला आणि कुठंतरी 4-4 दिवस त्या प्रेताची डेड बॉडीची अवहेलना ह्या प्रशासनानं होऊन दिली. कारण 4-4 दिवस जर तुम्ही आरोपींना अटक करत नाही, 4-4 दिवस जर तुम्ही न्याय देण्याचं काम करत नाहीत, म्हणजे जाणीवपूर्वक हे गृह विभाग, पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये कुठंतरी हातबल आहे, बजरंग सोनवणेच्या दबावापोटी काम करतं आहे. ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे बजरंग सोनवणे असतील किंवा बाकीचे जे आकाचे बोकाचे खासदार आमदार बिमदार आहेत, जे बजरंग सोनवणेच्या मुलाला वाचवण्यासाठी वेगवेगळे स्टेटमेंट करतात, यांच्या दबावापोटी काम करतं आहे. परंतु ह्या आमदारांनी, ह्या खासदारांनी आजपर्यंत असं सांगितलं आले किंवा आरोपींना जात नसते, मग इथं आता आरोपींना जात नाही. विलास घुलेंचा जीव गेला आहे, विलास घुलेचं कुटुंबीय उन्हात आज आणि आपण त्याला न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आज सामाजिक न्यायाचा दिवस आहे, राजश्री शाहू महाराज जयंती आहे. त्या न्यायाच्या दिवसातून मी आज मागणी करतो आहे की तुम्ही आमच्या ST समाजाच्या माणसाला जीवे मारण्यासाठी सुपाऱ्या देण्याचं काम करतात, तुमचे गुंड पाठवण्याचं काम करतात, परंतु त्याच्यात विलास घुले गेला आहे. मग विलास घुले गेला काय किंवा माने गेले काय? कोणीतरी व्यक्तीला तुम्ही जीवे मारले आणि जीवे मारत असताना तुमच्या मुलाची त्याच्यामध्ये पूर्ण ताकद, तुमच्या मुलाची पूर्ण सपोर्ट ह्या गुंडांना होता. त्यांनी मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही मारून या असं सांगितलेला सुद्धा प्रकार बाहेर आलेला आहे. आणि त्याचे खरं तर 10-15 दिवसापूर्वीचे सुद्धा CDR त्या आरोपींचे आणि त्या सौरभ सोनवणेचे, पोलीस प्रशासनातला उनवणे नावाचा पोलीस निरीक्षकांचे आणि बजरंग सोनवणे आणि त्या बजरंग सोनवणेच्या पुत्रांची CDR तपासली पाहिजे. आणि विशेषतः ह्या पोलीस निरीक्षक उनवणे हा याची बदली झालेली असताना याला कोणी इथं ठेवलेलं आहे? तिथं दुसरा पोलीस निरीक्षक आलेला कॅन्सल करून यालाच इथं ठेवण्याचं काम झालं आहे. म्हणजे पोलीस निरीक्षक याच्यामध्ये सहभागी आहे. ज्या दिवशी विलासची बॉडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्यानंतर तो पोलीस निरीक्षक उनवणे नावाचा पोलीस निरीक्षक बाहेर येऊन फोनवर सातत्यानं 3-3 वेळा बाहेर येऊन फोनवर बोलतो आहे, दातं काढण्याचं काम करतो आहे, हसण्याचं काम करतो आहे. म्हणजे त्याला घटनेचं गांभीर्य नाही, त्याला त्याच्यामध्ये आनंद आहे, कोणाला तरी वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. त्यामुळे त्या उनवणे नावाच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्याची सुद्धा सखोल चौकशी केली पाहिजे आणि बजरंग सोनवणे यांचा राजीनामा तात्काळ होणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत ते खासदार आहेत तोपर्यंत ह्या प्रकरणावर त्यांचा प्रभाव राहील. त्यामुळे बजरंग सोनवणे नावाच्या, खरं तर बजरंग सोनवणे सुद्धा एकेकाळचे गुंडच आहेत, चोर आहेत, चंदन चोर आहेत. त्यामुळं त्यांना हे सगळे पोलीस प्रकरण, पोलीस स्टेशन कसं दाबायचे या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे बजरंग सोनवणेचा तात्काळ राजीनामा असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे बाकी 9 आरोपी अटक केलेत त्याचप्रमाणे ह्या आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला पाहिजे. ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुखांना न्याय दिला आहे त्याच अपेक्षेने आम्ही इथं सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याचं कुटुंब उन्हात पडलं आहे, ह्या विलास घुलेंचं सुद्धा कुटुंब उन्हात पडलं आहे. त्यामुळं जे दुःखी कुटुंबांना काही जात नसते आणि आरोपींना जात नसते आपण म्हणतो, त्या
प्रमाणे आपण यांना न्याय देण्यासाठी जे कोणी आरोपी असतील, मोठे असतील, धेंड असतील, आमदाराचं पोरगा असेल, खासदाराचं पोरगा असेल, त्यामध्ये कुठलाही विचार न करता सौरभ सोनवणेला तात्काळ अटक करावं, फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लावून जेवढे ते त्याच्यातले 9 का काय आरोपी हा एक, या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण न्याय सगळ्यांना सारखा डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानानुसार सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि आम्ही त्याचप्रमाणे आज सामाजिक न्यायाच्या दिवशी न्याय मागत आहोत. दुसरा एक आणि शेवटचा प्रश्न आहे बा, यामध्ये बऱ्याचशा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रिया देत असताना आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस यांनी प्रतिक्रिया दिली की बजरंग सोनवणे यांच्या मुलावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत. कसं पाहताय? मला त्या आष्टीच्या जब्याला विचारायचं आहे, कारण जब्याला हा अधिकार कोणी दिला आहे? तुला याच्यामध्ये नाक खुपसण्याचा कोणी अधिकार दिला आहे? तुला ह्या समाजाला न्याय द्यायचा नाही तर कमीत कमी तू विनाकारण आरोपीची पाठराखण तरी करू नको ना. तू त्याच्यामध्ये गप्प बस. कारण तुम्ही आरोपीची पाठराखण मोठ्या मनाने आरोपीची पाठराखण करायला लागला, धाडसाने आरोपीची पाठराखण करायला लागला. म्हणजे तुम्ही ठरवलं की काय हे प्रकरण दाबायचं आणि घुले कुटुंबियाला न्याय मिळवून द्यायचा नाही. म्हणजे जाणीवपूर्वक कुठेतरी आरोपींना म्हणजे अभय देण्याचं काम हे सातत्यानं चाललं आहे आणि सगळ्यांनी ठरवलं आहे. याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. जातीच्या आडून तुमचे आरोपी लपवण्याचं काम करू नका. तुम्ही एस टीच्या तरुणांना मारायला आले होते, पण एस टीच्या तरुण मारता मारता तुम्ही विलास घुले यांची हत्या करण्याचं काम केलं आहे आणि ते पाप तुम्हाला फेडावं लागेल. आणि माझी सुरेश दस यांना विनंती की तुम्ही विनाकारण याच्यात पडू नका, फंद्यात पडू नका. तुम्हीसुद्धा आम्हाला किती शाहू आहेत हे माहिती आहे. तुमच्या भागात काय चालतं आहे, काय करताय तुम्ही, आकाची बोका आहेत याच्या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. याच्यात आका होण्याचा प्रयत्न करू नका. इथं योग्य दिशेने तपास चाललेला तो चालू द्या. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ द्या आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते ओबीसी आंदोलक नवनाथ आबा वाघमारे होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेश दसांचं वक्तव्य असेल, त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांच्या मुलासह इतर जे 9 आरोपी आहेत त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात यावी असं नवनाथ वाघमारे यांनी वक्तव्य केलेलं. नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.